कालची सामानाची अर्धी शिफ्टिंग झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची शिफ्टिंग होती माझ्यासाठी, ती म्हणजे की मंदिराची, देवांची. तर बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई, देव नवीन घरात जाताना देव कसे घेऊन जायचे, तर ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा, हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तो कालचा व्हिडिओ होता की मंदिर आम्ही इथे आणलं आतलं आणि देव मी असेच मांडले होते. त्यानंतर सकाळी लवकर उठून सगळं आवरून त्यानंतर मी इथे आली आणि येताना मी सगळे देव सोबत घेऊन आली. देवांचं जे जे काही सामान लागणार आहे, पूजेसाठी जे जे सामान लागणार आहे, तर ते सगळं सामान मी घेऊन आली. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे गुरुवार, आपल्या स्वामी महाराजांचा आजचा गुरुवार. तुम्हाला सर्वांना खूप आनंददायी जाओ. हे व्लॉग्स थोडे उशिरा येतील, पण आज गणेश पूजन आहे, सगळी धावपळ आहे आणि त्याच्यामध्ये असं झालंय की हेल्पिंग हँड कोणीच नाहीये, कारण आई येऊ शकत नाहीये. त्यानंतर मावशीचा प्रॉब्लेम आला, ती येऊ शकत नाहीये. ती कालपर्यंत तिने खूप मदत केली, पण आता नेमकं पूजेच्या दिवशी नाहीये. त्यानंतर वहिनी म्हणजे अनघा पण नाहीये, अनघाला पण सुट्टी नाहीये. तर त्याच्यामुळे असं झालंय की सगळं गोंधळ झालाय. पण ठीक आहे, बघू जसं ऍडजस्ट होईल तसं. तर आता मी देव वगैरे सर्व घेऊन आले. आता सगळं साफसूफ म्हणजे देव सगळं स्वच्छ करते, मंदिरामध्ये मांडून ठेवते. त्यानंतर काका येतील आणि पूजेला सुरुवात करते. तर चला, खूप कामं आहेत आज. तर जसं जसं होईल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करेन. चला. कुठल्याही नवीन वास्तूमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो ना, तर सर्वात पहिले तिथे जे स्थान दिलं गेलं पाहिजे ते म्हणजे आपल्या देवतांना. जेव्हा देव तुमच्या घरात प्रसन्न असतील, देवांची स्थापना तुम्ही जेव्हा सर्वात आधी करता, तेव्हाच त्या वास्तूला खऱ्या अर्थाने घराचं स्वरूप प्राप्त होतं. तर म्हणून देव कसे आणायचे, तर देव पहिले बघा पितळेचे डबे असायचे. तर आता एवढे मोठे पितळेचे डबे आपल्याकडे तरी सध्या माझ्याकडे तरी नव्हते, तर म्हणून मी स्टीलचाच डब्बा घेतला आणि लाल कपड्यामध्ये आपण देवांना घेऊन यायचा. तर ही जी माझी बाप्पाची मूर्ती आहे ती पण मी लाल कपड्यामध्ये गुंडाळली आहे आणि त्यानंतर मी ती इथे आणली आहे. आणि इतर जे देव आहेत ना, तर ते तुम्ही लाल कपडा घ्यायचा, त्यामध्ये थोडे तांदूळ घालायचे आणि त्यामध्ये सर्व देव ठेवायचे आणि ते देव नवीन ठिकाणी घेऊन यायचे. नवीन ठिकाणी ज्या दिवशी तुमची पूजा असेल त्याच दिवशी सकाळी तुम्ही देव घेऊन यायचे. आदल्या दिवशी देव अजिबात आणायचे नाहीत. तर बघा, अशा प्रकारे लाल कपडा, मी मोठा लाल कपडा घेतला होता आणि त्यामध्ये जसे देव मंदिरामध्ये होते तसे उचलून मी ते डब्यामध्ये भरून ते इथे घेऊन आले होते. तर संपूर्ण देव उजळल्यानंतर मग मी सुरुवात केली ती म्हणजे मांडणीसाठी. पूजा करणार नाहीये जोपर्यंत तुम्ही ब्राह्मणाला बोलवलं असेल किंवा गुरुजींना बोलवलं असेल, जोपर्यंत त्यांची स्थापना सगळ्या देवांची होत नाही तोपर्यंत तुम्ही दिवा लावायचा नाहीये. पण बाकी जी तुमची मंदिरातली देवांची मांडणी असेल ती तुम्ही करू शकता. आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे की आता माझे हे जे देव आहेत हे स्थापित देव आहेत, म्हणजे मी तिथे ऑलरेडी देवांची स्थापना केलेली होती. पण जे नवीन देव बघा, नवीन घर बनवल्यावर बरेच जण नवीन देवांची सुद्धा स्थापना करतात. तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारे मांडणी करायची नाहीये. तेव्हा तुम्ही पहिले ते देव तुमच्या पूजेमध्ये ठेवायचे. पूजेमध्ये त्यांचं संपूर्ण प्रकारे स्थापना होते, अभिषेक वगैरे सर्व करून, आणि त्यानंतर मंदिरांमध्ये त्याची स्थापना करायची, म्हणजे देवघरामध्ये त्याची स्थापना करायची. तर आता मी देवघर संपूर्ण स्वच्छ छान पुसून घेतलं व्यवस्थित. हे देवघर जे आधीचं देवघर होतं ना माझं, तेच देवघर मी इथे ठेवलंय, कारण मला आजूबाजूला ना जागा मोठी हवी होती, अशी व्यवस्थित प्रशस्त जागा हवी होती. मंदिर मी तुम्हाला ऑलरेडी लाईव्ह मध्ये दाखवलंय, पण तरीही मंदिराचा मी पूर्णतः सेपरेट व्हिडिओ सुद्धा करणार आहे की मंदिर कशा प्रकारे मी बनवलंय, काय काय केलंय. तर संपूर्ण देवांची छान अंघोळ झाली आणि त्यानंतर सगळ्या देवांना छान छान वस्त्र घातले. गुरुवार होता अनाईसे, आणि खूप माझ्या आयुष्यातले बरेचसे जे सगळे चांगले प्रसंग आहेत ना, चांगले क्षण आहेत ना, ते सर्व गुरुवारचेच आहेत. आपला महालक्ष्मी आईचा जो फोटो आहे तर तो पण इथे मंदिरामध्येच मला लावायचा होता आणि त्याच्या हिशोबाने मी मंदिर थोडंसं मोठं बनवून घेतलंय.
कारण बघा मंदिर पूर्ण व्यवस्थित असं छान मोठं झालं ना तर सर्व देव, मला गुरुजींनी सांगितलं म्हणजे वास्तूसाठी मी ज्यांना बोलवलं होतं ना त्यांनी मला ही गोष्ट सांगितली की घरात घरभर देव करायचे नाहीत, देवांची एकच विशिष्ट जागा असली पाहिजे आणि तिथेच तुम्हाला जेही फोटो देवांचे किंवा मूर्ती जे पण काही ठेवायचं असेल ना ते इथेच ठेवायचं. तर देवाचं जेव्हा काम झालं म्हणजे मांडणी वगैरे व्यवस्थित झाली तेव्हा कुठे माझा जीव असा भांड्यात पडला आणि त्यानंतर मग शांत चित्ताने मग मी पुढच्या तयारीला लागली, ते म्हणजे पूजेची तयारी. तर पूजेसाठी बघा गुरुजी आलेले आहेत आणि त्यांनी किती सुंदर अशी तांदळाच्या राशीने बघा बाप्पाची अशी प्रतिकृती साकारली आहे आणि खूपच सुंदर वाटत होती. आता खूप छान छान पूजा मांडतात. तर मी आज गणेश पूजन करते आणि गृहप्रवेश करते. वास्तुशांती नंतर करणार आहे, श्रावणात करेन किंवा कदाचित मार्गशीर्ष मध्ये सुद्धा होऊ शकते. तर बघा त्यांनी मांडणी आता अशी छान सुरू केली आणि गणेश पूजन आणि गृहप्रवेश म्हणजे कुठल्याही, जसं मी तुम्हाला म्हटलं, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना सुरुवात होते ती गणपती बाप्पापासून. जेव्हा अशा प्रकारे पूजा केली जाते म्हणजे तुम्ही भाड्याने जरी कुठल्या घरामध्ये राहायला जात असाल तरी सुद्धा तुम्ही साधी सोपी का होईना पण गणेश पूजन घरामध्ये नक्की करत जा. त्यामुळे काय होतं ना की आपण ज्या वास्तूमध्ये जातो त्या वास्तूमधले आधीचे काही जे दोष असतात ते निवारण होतात. त्यानंतर देवांना या पूजेमध्ये आपण आवाहन करतो, त्यांची स्थापना करतो, त्यामुळे घरामध्ये त्यांचा वास होतो देवांचा. फक्त आपण देवपूजा करतो ती वेगळी आणि घरामध्ये तुम्ही अशा प्रकारे म्हणजे पंचोपचार पूजा करून षोडोपचार पूजा करून जेव्हा तुम्ही त्यांची स्थापना करताना तर ती गोष्ट खूप वेगळी असते. तर वास्तुशांती जरी आपल्याला जमली नाही, कारण वास्तुशांतीला खूप सगळा थाटमाट असतो, तर वास्तुशांती जमली नाही तरी अशा प्रकारे गणेश पूजन किंवा गृहप्रवेश करणं खूप 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 महत्वाचं असतं. तर आता सुरुवात जी आहे ती उंबरड्याच्या पूजेपासून झालेली आहे. बऱ्याचशा नवीन घरांमध्ये किंवा नवीन फ्लॅट्समध्ये मी आता बघते की उंबरठा लावलाच जात नाही. पण ज्या घराला उंबरठा नसतो ना ते घर घरच नसतं खरं सांगायला गेलं तर. जी आपली चौकट असते घराची तर ती आपल्या उंबऱ्यानेच पूर्ण होते. त्यामुळे आपल्या घराची जी चौकट असते ती शक्यतो लाकडी असावी आणि त्याच्यानुसारच आपला उंबरठा सुद्धा लाकडाचा असावा. याबद्दल सविस्तर माहिती मी आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. नंतर सुद्धा उंबरठ्याचा जेव्हा व्हिडिओ करेन ना तर तेव्हा सुद्धा तुम्हाला त्याची आणखीन छान माहिती देईन. तर या उंबरठ्याच्या साईजनुसार मी स्वस्तिक आणि लक्ष्मी मातेची पावलं आणलेली होती आणि ती सध्या आता चिटकवणार नाहीये, अजून थोडंसं काम बाकी आहे. पूजा झाल्यानंतर ती सविस्तर चिटकवणार आहे. स्वस्ति न इन्द्रः ऋतश्रवाः स्वस्ति न पूषः विश्ववेदाः स्वस्ति न तारिष्ठः अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातुः. समर्पयामि दोन्ही डोळ्यांना पाणी लावा. नैत्रोदके स्पर्श एतः आचमन करा, तीनदा पाणी घ्या. निराचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. पुन्हा आचमन करा, तीनदा पाणी घ्या. निराचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, दामोदराय नमः, ओम शंकरणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम मदक्षदाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अजूताय नमः, ओम जनार्दनाय नमः. ओम हे जे गुरुजी आहेत ना ते आमचे पारंपरिक किंवा म्हणजे आधीपासून जे काका आमच्याकडे पूजा करतात ना, जोशी काका, तर त्यांचंच सुपुत्र आहेत. तर ते सुद्धा खूप सुंदर पूजा करतात. तर काकांना आता वयाच्या मानाने थोडंसं जमत नाही काही वेळा पूजेला येणं. त्यांनाच मी सांगितलं होतं पण ते म्हणाले मला जमत नाहीये, तर म्हणून त्यांचे म्हणजे त्यांचा मुलगा आहे हा, ते आले पूजेसाठी. पण त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी पूजा केली. ही पूजा आहे ना जी गणेश पूजा, तर ही काही असं म्हणतात की 15 मिनिटात सुद्धा होते, 10 मिनिटात सुद्धा होते.
पण तुम्ही घाई करण्यापेक्षा तुम्ही एखादं खूप छान आणि मोठं कार्य करताय, तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये प्रवेश करताय, तर सगळ्या गोष्टी अशा शांत चित्ताने आणि समाधानकारक जेव्हा होतात ना, तेव्हाच त्या गोष्टी आपल्याला पण म्हणजे आपल्या मनापर्यंत पोहोचतात. तर म्हणून त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही छान पूजा करा आणि ते पण म्हणाले की एकदम मस्त छान पूजा होईल आपली. जवळपास 1 ते 2 तास लागले आम्हाला पूजेला. तर प्रत्येक गोष्ट त्यांनी आमच्याकडून करून घेतली. म्हणजे बघा, जेव्हा गृहप्रवेश करतो तेव्हा तुळशी मातेची सुद्धा पूजा केली जाते. तिचा सुद्धा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये गृहप्रवेश होतो. जो कलश पूजन केलेला आहे, ज्यामध्ये जसं आपण म्हणतो की नद्यांचा पाण्यांचा सहभाग असतो. तर अशा बऱ्याचशा खूप गोष्टी असतात. आणि एक गोष्ट सांगते की प्रत्येक गुरुजींची पूजा करण्याची पद्धत किंवा प्रत्येक भागाची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा गावाला मावशीच्या घरी आम्ही गणेश पूजन आणि गृहप्रवेश केला, तर तेव्हा त्यांची पद्धत थोडी वेगळी होती आणि ह्यांची पद्धत थोडी वेगळी आहे. पण जशीही पूजा असो, पण पूजा होतेय, पूजा आपण करतोय, आपण किती मनापासून करतोय, तर हे खूप जास्त महत्वाचं असतं. तर या गृहप्रवेशच्या पूजेमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे अग्नीची पूजा. तर अग्नीची पूजा झाल्याशिवाय आपण गॅस किंवा काही जे चूल म्हणा प्रज्वलित करता येत नाही. तर अग्नीची पूजा करून त्यानंतर अशा प्रकारे गॅस पेटवून त्यावरती दूध ओतू घालावं लागतं आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या गॅसवरती जेही तुम्हाला पुढे काही बनवायचं असेल तर त्याची सुरुवात करायची असते. तर पूजेला बरेच जण नव्हतेच, तुम्हाला दिसत असेल कोणच नाहीये पूजेला. तर जे जे आले तर सर्वांच्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे सुद्धा आज ही गोष्ट शक्य झाली आहे. पण एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी मनापासून तुम्हाला सांगते की खूप मोठं घर असावं, खूप मोठी वास्तू असावी, बंगला असावा, असं माझ्या मनात किंवा डोक्यात आधीपासून कधीच नव्हतं. पण ही जी सगळी कृपा आहे ना, ही स्वामींचीच आहे. त्यांनीच सगळ्या गोष्टी करून दिल्यात मला. आणि म्हणजे मेहनत आपली असतेच त्याच्यामध्ये, पण त्यांची कृपा जेव्हा होते ना, तेव्हा खरंच सांगते की तुम्हाला तुमच्या मनात ज्या इच्छा तुम्ही विचारही केला नसेल ना, त्या इच्छा सुद्धा ते पूर्ण करून देतात. तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं की ताई, तू अशी कुठली सेवा केली की तुझं घराचं काम झालं किंवा काय? तर एक गोष्ट खरंच सांगते तुम्हाला की मी अशी कुठलीही खरंच सेवा केली नाही की ज्यामुळे माझं घराचं काम व्हावं किंवा काय. जे रेग्युलर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात, ज्या मी पूजा असतात, जे पण सण असतात, ते मी छान प्रकारे साजरे करते. पूजा छान व्यवस्थित करते, मनापासून करते. इतरांसाठी चांगला विचार करणं, इतरांना नेहमी मदत करणं, कोणाच्याही प्रगतीवर न जळणं, कोणाबद्दलही कधीही वाईट विचार न करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण रोजच्या आयुष्यात जर केल्या ना व्यवस्थित, तर सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप यायला सुरुवात होते. तुम्हाला कुठलीही खूप अशी वेगळी, चमत्कारी किंवा खूप मोठी अशी काही सेवा करण्याची खरंच कधीच गरज लागत नाही. कारण सर्वात महत्वाचा जो भाग असतो ना, तो आपल्या कर्मांचा असतो. जर आपले कर्म चांगले असतील, जर आपले विचार, आपली वाणी चांगली असेल, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्याचे चांगले परिणाम दिसायला आपोआप सुरुवात होते. त्यामध्ये तुम्हाला वेगळं काही करण्याची खरंच गरज लागत नाही. तर अशा प्रकारे गणेश पूजन, गृहप्रवेश अत्यंत साध्या पद्धतीने झालं आणि खूप घाई गडबड होती, शिफ्टिंगची खूप गडबड होती, तुम्ही बघत असाल. त्यामुळे आम्ही खूप म्हणजे कोणालाच तसं आमंत्रण केलं नाही. आम्ही विचार केला की जेव्हा वास्तुशांती करू ना, तेव्हा आपण सर्वांना आमंत्रण करू, म्हणजे घरच्यांना सुद्धा आणि बाहेरच्यांना सुद्धा. आणि जे जवळ आहेत घरचे, तर त्यांचे सगळ्यांचे काही ना काही प्रॉब्लेम होते, त्यामुळे त्यांना येणं जमलं नाही. पण बाबा आले होते, अण्णा आले होते, माझे पप्पा आले होते आणि जे होते त्यांच्यासोबत ती गोष्ट खूप छान प्रकारे पार पडली. तर या घरात सुद्धा खूप छान छान क्षण, खूप छान छान आठवणी. आणि घर हे घरासारखं असावं. घर फक्त मातीचं भिंतीचं नसावं, तर त्याच्यामध्ये प्रेम, माया या सगळ्या गोष्टी असाव्यात आणि सगळ्यांनीच घर होतं.
असं मला तरी नेहमी वाटतं. तर म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.